जमिनीच्या मोबदल्यासाठी संतप्त शेतकऱ्यांचा रेल्वे रुळावरच ठिय्या आंदोलन कायम। गेल्या 2 तासांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे पुण्याकडून मिरज कर्नाटक रेल्वे सेवा विस्कळीत। जमिनीचा मोबदला मिळावा या मागणीसाठी सांगलीच्या पलूस तालुक्यातील वसगडे येथे थेट रेल्वे रुळावर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। पुणे मिरज रेल्वे मार्गावरील रुळावर आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांचे गेल्या 2 तासापासून ठिय्या आंदोलन सुरू आहे। त्यामुळे पुण्यावरून मिरज, कोल्हापूर आणि कर्नाटककडे जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली। रेल्वे रुळावरून हटणार नाही अशी भूमिका घेत शेतकरी आक्रमक झाले। गेल्या 2 तासांपासून शेतकऱ्यांनी रेल्वे रुळावर ठिय्या मारलेला होता। सुमारे 50 ते 60 शेतकऱ्यांच्या जमिनी पुणे लोंढा रेल्वे दुहेरीकरणासाठी संपादित करण्यात आली आहे। मात्र अद्याप देखील मोबदला मिळालेला नाही असा आरोप करत गेल्या 4 दिवसांपासून रेल्वे रुळाच्या शेजारील शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले होते। मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी थेट रेल्वे रोकोचा प्रयत्न केला आहे, तर घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा देखील तैनात आहे। नमस्कार, मी वसड्यातील शेतकरी रजत रवींद्र पाटील बोलत आहे। गेल्या महिन्यात 23 तारखेला कलेक्टर ऑफिसला मीटिंग झाली होती की त्या मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे शेतकऱ्यांना 2018 पासून जी शेतकऱ्यांची जमीन रेल्वे विभाग वापरत आहे ते 2013 कायद्यानुसार सरफेस रेंट देय आहे। त्या मीटिंगमध्ये ठरलेलं होतं, रेल्वे विभागाने मान्य हे केलं होतं की आम्ही सरफेस रेंट देणार। ते आता 5 तारीख अल्टिमेट दिली होती कलेक्टर साहेबांनी, तोपर्यंत तुम्ही परिपूर्ण प्रस्ताव सादर करा। ते आज तागायत कलेक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे रेल्वे विभागाने त्यांनी म्हणतात की आम्ही 195 गुंठ्याचा परिपूर्ण प्रस्ताव देणार नाही, आम्ही फक्त 55 गुंठ्याचा देणार। ते शेतकऱ्यांना मान्य नाही। कलेक्टर साहेबांच्या आदेशाला रेल्वे विभाग मानत नसल्यामुळे आणि आम्हाला योग्य न्याय मिळत नसल्यामुळे आम्ही आज इथं आमच्या शेत जमिनीमध्ये आम्ही ठिय्या मारून बसलेलो आहे। त्यामुळे रेल्वे प्रशासन आमच्यावर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केले तर आम्ही यांच्या विरोधात अपील करून आम्ही यांच्या वरिष्ठांच्यावर पर्यंत तक्रार करणार। रेल्वे थांबवण्याचा आमचा हेतू नाही, फक्त आम्ही आमच्या जमिनीमध्ये बसलो आहोत। हे कोणतेही होणारे नुकसान आता शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला, कोणी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तर त्याला सर्वस्वी रेल्वे प्रशासन जबाबदार राहील। आम्हाला ढकलून काढण्याचा जरी प्रयत्न केला तर आम्ही इथून हलणार नाही।